नाले सफाई पूर्ण झालेली आहे, कोण सांगते 60% नाले सफाई पूर्ण झाली, परंतु वास्तविक पाहता ही नाले सफाई फक्त कागदावरतीच झाल्या असल्याचं या ठिकाणी दिसून येतं आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून आयुक्तांना विनंती करतो आहे की आपण तात्काळ ही नाले सफाई करण्याच्या संदर्भामध्ये संबंधित अधिकाऱ्याला आदेश द्यावेत आणि जो दोषी अधिकारी याच्यामध्ये आहे त्याच्यावर तात्काळ अशी कडक कारवाई करणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. ग प्रभागाच्या अंतर्गतमध्ये नाले सफाईच्या संदर्भामध्ये जे कोणते ठेकेदार असेल त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे काही आपण काही मागणी करणार आहात का? मी उपायुक्तांशी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस उपायुक्त डेंगळे आहे त्यांनी मला सांगितले की ह्याला ठेकेदार वगैरे काही नेमलेला नाही आहे. तेच जे आरोग्याचे ठेकेदार आहेत शुभम एंटरप्राइजेस नावाने जे त्याचं फर्म आहे जे आरोग्यामध्ये झाडलूटचं काम करतात त्यांचे काही कर्मचारी, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील काही कर्मचारी, या दोघांच्या संगनमतानं महापालिकेचे पैसे वाचवण्याच्या उद्दिष्टानं यांच्याकडनं कामं करून घेतलं जातं असं तर मला डेंगळेंनी सांगितलं, परंतु हे साफ चुकीचं आहे. ह्याच्यामध्ये सेपरेट ठेकेदारी निघणं गरजेचं आहे आणि जबाबदारीने या ठिकाणी ही स्वच्छता करून घेणं फार गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. एकंदरीत ते आरोग्य विभागाच्या सुनावणी आहेत यांच्या संदर्भामध्ये आयुक्ताकडे आपण काय तक्रार दाखल करणार? मी आयुक्तांना आत्ताच मेल टाकलेला आहे, त्यांच्या व्हॉट्सअपवरती सुद्धा मी टाकलेलं आहे की कर्तव्यामध्ये कसूर करणारे आरोग्य निरीक्षक सोनवणे यांना तातडीने निलंबित करा, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मी स्वतः आयुक्तांकडे या ठिकाणी केलेली आहे. ननवरे साहेबांना सुद्धा मी ही माहिती तातडीने त्यांच्या व्हॉट्सअपवरती त्यांना मेल करून मी त्यांना पाठवले आहे. जर याच्यावरती कायदेशीर प्रकारे जर कारवाई करण्यात आली नाही, ती नाले सफाई जर करण्यात आली नाही, इथलाच नाला घेऊन आपण महापालिकेच्या प्रवेशद्वारावरती या ठिकाणी टाकण्याचं नियोजन करणार आहे. त्या कामी उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी संबंधित गप्रभाग अधिकारी ननवरे साहेब असतील व इतर अधिकारी यांची राहणार आहे. एवढं त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो.